तर हॅलो गाईज, सर्वांचं आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. आपला मयूर भाऊ आपल्याला पिकअप करायला आलता. ते बघा, मयूर भाऊच्या गाडीवर बसून आपण जात आहेत. आता आपण जाणार कॉलेजला जाऊन नंतर आपण जाणार सूरज भाऊला पिकअप कराय. हे आपल्या कॉलेजचा रस्ता आहे. आपण चालूय आता कॉलेजला, एकदम कडक. हे बघा आमच्या कॉलेजचा रोड कसा आहे. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. हवाई जहाज. चलोय आता आपण कॉलेजला. तर कॉलेजला गेल्यानंतर आपण आणणार जाऊन आपल्या सूरज भाऊला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करायला विसरू नका. हे बघा, फक्त आपल्या मयूर भाऊला सुट्टीचं पडतं. कॉलेजचं कधी रेग्युलर केलं नाही. सुट्टी म्हणलं की मयूर भाऊचा जीव खाली होईल. तो जोक मारा रे, या हंस रे हलकट हंस. रुको जरा, सबर करो. तर फायनली गाईज, आता आपण आलोय आपल्या कॉलेजच्या गेटपाशी. आता गेटमधून आपण आत जाणार. हे बघा कसं आहे आपलं कॉलेज, झणझणीत. विषयच नाही माय. हे बघा कसं फ्री फायर खेळतात. हे बघा आपलं कॉलेज. अरे कहना क्या चाहते हो. आता चलोय आपण आपल्या सूरज भाऊला आणायला. हे बघा आमचा भादरपूरचा रोड कसा आहे, धामधूड धूड. इथं रात्री एरोप्लेन लँड होतं. ते पण दिवसा नाही, डायरेक्ट रात्री. कोणाला पण कळणार नाही, डायरेक्ट एरोप्लेन लँड. विषयच ना. चलोय आता आपण सूरज भाऊकडं. थोड्याच वेळात आता सूरज भाऊचं घर येणार आहे. तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा झालेला आहे. फायनली गाईज, आता आपण आलेलो आहे सूरज भाऊच्या घरापाशी. सूरज भाऊचं घर बघू शकता तुम्ही. हे बघा सूरज भाऊचं घर. सूरज भाऊला हाक मारलेली आहे. आता आपण सूरज भाऊ आलेला आहे. सूरज भाऊची आंघोळ नाही, काही नाही. मग आपण म्हणतो सूरज भाऊला तो आंघोळ बिंघोळ काय करू नको, मग जाऊन ये कपडे बदलून ये. बघा सूरज भाऊ कपडे बघून रेडी आहे. कसा दिसतोय चॉकलेट बॉय. हा, विषयच नाही माय. आता आम्ही चलोय कंधारमध्ये. सूरज भाऊ म्हणला कंधारमध्ये जायचे, मग विषयच नाही, कंधारमध्ये जायचे. हा, आता आपण जाणार पाकीजा हॉटेलला. आपण चलोय हळूहळू. सूरज भाऊ म्हणला आधी लय भारीला बघूया जाऊन. लय भारी चालू असेल तर तिथं खाऊया काय. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मग आम्ही जात होतो लय भारीला आलो तर काय लय भारी बंदच. मग काय करणार, गेले आपण पाकीजा हॉटेलला. मग चाललोय आपण पाकीजा हॉटेलला. ब्लॉग शेवटपर्यंत असंच बघत राहा. मग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चाललोय आता आपण पाकीजा हॉटेलला हळूहळू. शेवटपर्यंत नक्की बघा. मग आपण आलोय आता कंधारमध्ये आपण आता महाराणा प्रताप चौकात लगेच जाणार. थोड्या वेळात आपण चाललोय आता महाराणा प्रताप चौकातून आपण जाणार वरी पाकीजा हॉटेलला. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. पुढे काय झालंय तुम्हाला समजणार नाही. चला, इथे मला वाटलं मला कोणीतरी हाक मारली, तर तसं काही नव्हतं. मग चलोय आपण आता महाराणा प्रताप चौकात. आपला सूरज भाऊ रायडर कसा चालवतोय मग गाडी. चला मग आता आपण आलोय आता महाराणा प्रताप चौकात लगेच. हे बघा महाराणा प्रताप चौक कसा आहे, झणझणीत. हां, मग आता आपण चलोय पाकीजा हॉटेलला. मामाला उडव जाणार होता देखा आपने लापरवाही का नतीजा है. सूरज भाऊ आपला. हे बघा टेम्पोमध्ये मशा कशा आहेत, काळ्या परी. हां, हे बघा आपलं पाकीजा हॉटेल.
आपण जातोय आता पाकीजा हॉटेलच्या मधामध्ये, कारण सूरज भाऊ करणार होता आपल्याला खर्चा आणि आपला मयूर भाऊ फुकट म्हटल्यावर लवकर मयूर भाऊ पहिल्यांदा विषयच नाही, फुकट तुम्ही फक्त फोन लावा मयूर भाऊला, लगेच हाजीर फुकट म्हणल्यावर विषय नाही. आता आपण बसलोय टेबलवर, हे बघा मयूर भाऊ कसं हसते. आणि 2 खिचडी मागितली आणि 1 डायमंड मागितला मी, कारण खिचडी खाणार नव्हतो. हे माझ्यासाठी डायमंड. मग आपण आता डायरेक्ट जाणार मानसपूरला. हे बघा कंधारचं तळ कसं आहे, पडल्या माणूस मरून जातोय. हे बघा आपल्या कंधारचा किल्ला कसं आहे, किल्ला 1 नंबर. भुईकोट किल्ला आहे कंधारचा, मधातून येऊ तर खूप खतरनाक आहे. आणि एकदा नक्की व्हिजिट करा, खूप भारी आहे. आता आपण चाललोय मानसपूरला. हे आपल्या मानसपूरचा रोड. आता आपण जाणार, थोडे व्हिडिओ काढून घेणार, एकदम परफेक्टमध्ये व्हिडिओ काढणार. आता आपण चाललोय, आता आपण व्हिडिओ काढायला एकदम खतरनाकवाले व्हिडिओ काढणार. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तर आपण आलो आहे आता आपल्या लोकेशनवर. सूरज भाऊ आपली गाडी लावत आहेत. तर आता आपण आलो आहे आपल्या लोकेशनवर. तर आता आपण चलो व्हिडिओ काढायला. हे आपण चलो आहे आता माळावर व्हिडिओ काढायला. हे बघा आपला सूरज भाऊ, मयूर भाऊ हे ना खाऊन नुसते दंड आहेत, याला काही चलनाच होत नाही. मग हे आपण आलो आहे माळावर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट, शेअर, बेल आयकॉन ऑल बी सेट करा. सबस्क्राईब नक्की करा. बाय. व्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा.